जय महाराष्ट्र मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 2024 कर्जमाफी आजपासून लागू करण्यात येणार आहे। 1 जानेवारीपासून सुरुवात। 1.5 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांना सरसकट होणार कर्जमाफी। महात्मा ज्योतिराव फुले काय आहे संपूर्ण माहिती बघा या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर योजनेसाठी अर्ज केलेले 32,488 शेतकरी अपात्र ठरलेले आहेत। तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर योजनेसाठी अर्ज केलेले 32,488 शेतकरी अपात्र ठरले आहेत। याची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे व पात्र 10,236 शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहनात्मक रक्कम मिळालेली नाही। तर त्यांना निधी मिळताच ही रक्कम दिली जाणार आहे असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। तर जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3,09,44 कर्ज खात्याची माहिती पोर्टलवर भरण्यात आलेली आहे। त्यापैकी अपलोड केलेल्या कर्ज खात्यापैकी 1,89,358 इतक्या कर्ज खातेदारांना पोर्टलवरून विशिष्ट ओळख क्रमांक मिळाला। त्यापैकी 1,87,622 कर्ज खातेधारकांनी आधार प्रमाणीकरण सुद्धा केलेले आहे व त्याचप्रमाणे आधार प्रमाणीकरण केलेले कर्ज खातेधारकांपैकी 1,77,359 कर्ज खातेधारकांना 644,69,00,000 रुपये प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदानाचा प्रत्यक्ष सुद्धा लाभ दिला गेला आहे। उर्वरित 10,263 कर्ज खातेधारकांचे आधार प्रमाणीकरण करूनही प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदान मिळालेले नाही व त्यांना निधी आल्यानंतर ही रक्कम दिली जाणार आहे। जे शेतकरी कर भरतात, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आहेत, शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय करतात, निवृत्ती वेतन सुरू आहे, अनुदानित संस्थेचे कामगार आहेत किंवा सहकारी बँकामध्ये कर्मचारी असून ज्याचे उत्पन्न 25,000पेक्षा जास्त आहे, अशा लोकांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे व आता पात्र शेतकऱ्यांना लगेचच निधी तरतूद करून पात्र शेतकऱ्यांना या 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभसुद्धा दिला जाणार आहे। अशीच माहिती आपल्या या चॅनलवर येत असती तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।